श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपा या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. होळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण या व्हिडिओमध्ये होळी कशी साजरी करायची, त्याचबरोबर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आहे की धुलिवंदनच्या दिवशी आहे, चंद्रग्रहणाचे वेध कधीपासून पाळायचे आहेत, हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे आणि मग गर्भवती महिला, लहान मुले, ज्येष्ठ मंडळी यांनी वेदादी नियम जे आहेत ते कधीपासून पाळावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. यंदा पौर्णिमा 2026मध्ये हुताशनी पौर्णिमा ही 2 दिवस आलेली आहे. पौर्णिमा 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि पौर्णिमेची समाप्ती जी आहे ती मंगळवारी सायंकाळी 5:07 होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे होलिका दहन कधी करायचे आहे तर 2 मार्च 2026 वार सोमवार सायंकाळी प्रदोष काळामध्ये जे आहे ते आपल्याला होलिका दहन करायचे आहे. आता इथे तुम्हाला वाटेल पौर्णिमा इथे सोमवारी सायंकाळी सुरू होते आणि मग मंगळवारी संध्याकाळी संपते, म्हणजे उदय तिथीनुसार होळी मंगळवारी साजरी करायला हवी. पण मग आपण 2 मार्चला म्हणजे सोमवारी का होळी साजरी करत आहोत तर 3 मार्चला चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण जे आहे ते भारतामध्ये सुद्धा दिसणार आहे आणि याचे सगळे वेदादी नियम जे आहेत ते आपल्याला सुद्धा पाळायचे आहेत. आणि पौर्णिमा समाप्ती ही 3 मार्चला म्हणजे मंगळवारी प्रदोष काळाच्या अगोदरच संपत आहे. म्हणून होळी जी आहे ती आपल्याला 2 मार्च वार सोमवार या दिवशीच साजरी करायची आहे. चंद्रग्रहण जे आहे ते मंगळवारी असणार आहे, त्यामुळे चंद्रग्रहणाचा आणि होळीला अडसर येणार नाही. म्हणजे चंद्रग्रहण जे आहे ते मंगळवारी आहे आणि होळी जी आहे ती आपल्याला सोमवारी साजरी करायची आहे, त्यामुळे चंद्रग्रहणाचा कोणताही अडसर आपल्या होळीला होणार नाही. चंद्रग्रहणाच्या दिवशी धुलिवंदन आलेले आहे, त्यामुळे होळी आणि चंद्रग्रहण याचा काहीही संबंध नाही. आता हे जे चंद्रग्रहण आहे ते भारतात दिसणार असल्यामुळे आपल्याला याचे वेदादी नियम आहेत ते पाळायचे आहेत. चंद्रग्रहण जे आहे ते 3 मार्चला दुपारी 3:20 सुरू होत आहे आणि 3 मार्चलाच रोजी संध्याकाळी 6:46 संपणार आहे. तुम्हाला टायमिंग लक्षात आलं असेल. 3 मार्चलाच म्हणजे मंगळवारी दुपारी 3:20 चंद्रग्रहण सुरू होत आहे आणि 3 मार्चला संध्याकाळी 6:46 संपणार आहे. हे चंद्रग्रहण हे 2026 मधलं पहिलं चंद्रग्रहण असणार आहे. चंद्रग्रहणाचा आता सूतक काळ जो आहे तो ग्रहणाच्या 9 तास अगोदरपासून सुरू होत असतो, त्यामुळे 3 तारखेला सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:46 आपल्याला वेदादित नियम जे आहेत ते पाळायचे आहेत. आता गर्भवती महिला, लहान मुलं, वृद्ध मंडळी यांना सकाळपासून हे नियम पाळायची गरज नाही, यांच्यासाठी वेगळा टायमिंग आहे. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या गर्भवती महिला, वृद्ध माणसे आहेत यांना जर काही गोळ्या औषधं असतील तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्वप्रथम आपली तब्येतची काळजी घ्यायची आहे. त्याने गर्भवती महिलांनी तुम्हाला असे बसायचे आहे तसं बसू शकता असं नाही, किंवा मांडी घालूनच बसा किंवा उभे राहायचंय असं काही नाही. अगदी तुम्ही रिलॅक्समध्ये बसू शकता. मला जे माझ्या आईनी, मावशीनी किंवा सासूबाईंनी सांगितलं आहे तेच मी तुम्हाला इथे सांगत आहे. फक्त ग्रहण काळात काय करायचं आहे तर बोटे मोडू नये, चाकूने किंवा विळेने काही चिरायचे नाही किंवा कात्रीने देखील आपल्याला काहीही कापायचं नाही किंवा पायाची आडी घालून बसायचं नाही. तेव्हा आपल्याला ग्रहण काळात केस विंचरायचे नाहीत, ग्रहण बघायचं देखील नाही आणि झोपायचं देखील नाही. तुम्ही घरामध्ये फिरू शकता, बेडवर, सोफ्यावर बसू शकता. तुम्ही ग्रहण काळात काही स्तोत्र, मंत्र ऐकायचे असते तर तुम्ही तेही ऐकू शकता किंवा काही तुम्हाला जर गाणी ऐकायची असतील तर तुम्ही ते गाणीही ऐकू शकता. तुमच्याकडे एखादा ग्रंथ असेल तर तो देखील तुम्ही त्या दिवशी वाचू शकता किंवा पोटावर हात ठेवून आपण स्तोत्र, मंत्र देखील आपल्याला ऐकू येईल अशा आवाजात देखील म्हणू शकता. या चंद्रग्रहणाचा स्पर्श काळ आहे तो दुपारी 3:20 सुरू होईल. तो ग्रहणाचा मोक्ष 3 मार्चला संध्याकाळी 6:46 असेल. आता या चंद्रग्रहणाचा पुण्यकाळ जो आहे तो 3 मार्च रोजी 6:20 ते संध्याकाळी 6:46 असणार आहे. या पुण्यकाळात तुम्ही देखील म्हणजे सगळ्यांनीच मंत्र देखील म्हणू शकता किंवा
मोबाईलवरती स्तोत्र देखील ऐकू शकता. घरातील वातावरण जेणेकरून स्तोत्र मंत्र ऐकल्याने प्रसन्न राहील यासाठी आपल्याला स्तोत्र मंत्र ऐकायचे आहेत. ग्रहण काळात आपण जे शिजवलेले अन्न जे आहे किंवा साठवलेले आपल्याकडे पाणी असतं तर त्या पाण्यावरती, त्या साठवलेल्या अन्नावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायचे आहे. ग्रहण संपल्यानंतर घरातील सर्वांनीच त्यात स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुमच्याकडे जर गंगाजल असेल किंवा गोमूत्र असेल तर एक एक थेंब टाकून त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे व त्यानंतर घर सगळं झाडून पुसून आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मग देवांची देवपूजा जी आहे ती करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ग्रहण संपल्यानंतर हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आता तुम्हाला जर त्याच्यानंतर ग्रहण संपल्यानंतर जेवण बनवायचं असेल किंवा काही खायचं वगैरे असेल तर तुम्ही खाऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला होळी आणि चंद्रग्रहण जे आहे यांच्यातला गैरसमजही तुमचा दूर झाला असेल. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळालेली असेल. जर काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी त्यांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.